गेल्या 135 वर्षांची जत्रोत्सवाची परंपरा असलेल्या 12 गाड्या ओढण्याच्या पारंपरिक सोहळ्याला हजारो नागरिक आणि नाशिकमधील मान्यवरांची उपस्थिती. जत्रा उत्सवाला शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती संभाजीराजे, आमदार सीमाताई महेश हिरे, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, सर्व स्थानिक नगरसेवक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉक्टर सचिन बारी, सातपूर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, मनपा विभागीय अधिकारी कैलास अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. सत्कार सोहळ्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आला होता. उसळणाऱ्या गर्दीबाबत विशेष काळजी आणि सुरक्षितता बाळगण्यात आली. त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती मदत आणि सहकार्य लाभले. मंत्रभूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिक या पाविनभूमीला तंत्रभूमी अशी ओळख मिळाली ती फक्त सातपूरमुळे. 1962 ते 2026 या 64 वर्षांच्या कालावधीत सातपूर खऱ्या अर्थाने तंत्रभूमी म्हणून नावारूपाला आलेले शहर होय. येथील शेतकरी काशीनाथ निगळ यांनी सातपूरला 12 गाड्या ओढण्याच्या परंपरेला सुरुवात केली. तेव्हापासून 12 गाड्या ओढण्याची परंपरा आज पावेतो अखंडित सुरू आहे. गेल्या 135 वर्षांपासून ही परंपरा सातपूरमध्ये अखंडपणे सुरू आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा जत्रोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. सातपूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, युवक, महिला आणि भाविक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. 12 गाड्या ओढण्याचा मान यंदा निगळ घराण्यातील श्री मंगेश प्रकाश निगळ यांना मिळाला होता. याही वर्षी गुरुवार दिनांक 19 मार्चला गुढीपाडव्यानिमित्त सातपूर येथे श्री भवानी माता जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जत्रोत्सवाच्या अध्यक्षपदी भारत घाटोळ पाटील यांची निवड करण्यात आली होती. तर कार्याध्यक्ष किरण निगळ, उपाध्यक्ष मच्छिंद्र बंधुरे, सोपान बंदावणे, सचिव शशिराज काळे, सहसचिव सुदाम वाघ, खजिनदार दिनेश निगळ, व्यवस्थापन समितीमध्ये धनंजय निगळ, वैभव काळे, तेजस निगळ, बाळा पुराणे, विशाल पुराणे, किरण भोर, प्रज्वर घाटोळ, हर्षल आहेर, महेश बंदावणे यांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी भवानी माता जत्रोत्सवाचे आयोजन राजाराम निगळ, शांताराम निगळ, प्रकाश निगळ, गोकुळ निगळ, लक्ष्मण घाटोळ, शिवाजी बंधुरे, मायाताई काळे, गोविंद शेठ दंडगव्हाळ, सुनील मौले, सुरेश नाना बंधुरे यांच्यासह सीमाताई निगळ, दशरथ पाटील, रवी नाना काळे, तुषार बंधुरे, ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, निलेश बंधुरे, विजय बंधुरे, विश्वास नांगरे, योगेश शेवरे, संदीप सोनवणे, छगन बंधुरे, काळू काळे, शिवाजी काळे, रवींद्र बंधुरे, गणेश मौले, गोरख काठे, संदीप बंधुरे, सागर निगळ, तुषार बंधुरे, राहुल जाधव, विनोद तिडके, नितीन विधाते, आशा बंधुरे, सुनीता वाघ, रोहिणी काठे, योगिता तिडके, सोनल काळे, रवींद्र काश्मीरे, गोरख सोनवणे, अनिल सोनवणे, शशिकांत घाटोळ, उत्तम बंधुरे, श्याम विधाते, भारत निगळ, मुन्ना कस्तुरे, योगेश गांगुर्डे, नारायण जाधव, रामहरी संभेराव, कांतीलाल बंधुरे, धीरज शेळके, दीपक वाघचौरे, चंद्रकांत निर्वाण, एकनाथ तिडके, दिलीप बंधुरे, किशोर मुंदडा, महेंद्र शिंदे, दशरथ लोखंडे, नगरसेवक नितीन बाळा निगळ, निवृत्ती इंगोले, अमोल दिनकर पाटील, समाधान देवरे, नगरसेविका सविता रवींद्र काळे, मानसी योगेश शेवरे, सोनाली बंधुरे, कविता लोखंडे, अंकिता शिंदे आदी उपस्थित होते. गणेशाचा मानकरी मंगेश निगळ यांनी 12 गाड्या ओढण्यापूर्वी पारंपरिक वाद्यांच्या तालावर आपल्या विशिष्ट चालीने 12 गाड्यांना परिक्रमा मारल्या. तेव्हा प्रचंड घोषणाबाजी आणि भवानी मातेचा जयघोष करण्यात आला. आतिषबाजी करण्यात आली. मान्यवर पाहुणे छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते 12 गाड्यांचे पूजन करण्यात आले. अर्धनारी नटेश्वराचे प्रतीक असलेल्या गणेशाला साडी, चोळी, पितांबर, भरजरी शेल्याचा साज चढविण्यात आला होता. गावकरी महिलांच्या हस्ते श्री गणेशाला ओवाळण्यात आले. तेव्हा नवचैतन्य संचारित झालेल्या गणेशाने अत्यंत सावधगतीने 12 गाड्या क्षमतेने ओढल्या. भाविकांनी याची डोळा याची सम हे विहंग दृश्य टिपली आणि नागरिक या ऐतिहासिक जत्रोत्सवाचे साक्षीदार झाले आणि जत्रा जल्लोषात संपन्न झाली. या उत्सवाला गावकरी बांधव आणि महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड न्यूज नाशिकसाठी संपादक नंदकुमार रामनाथ जाधव. आवर्जून उपस्थित नाशिकचे उपाध्यक्ष, नगरपालिकेचे उपमहापौर माननीय विलासरावजी शिंदे, इथं उपस्थित नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी माझ्याबद्दल कौतुक केलं आणि मी करत असतात ते पत्रकार लक्ष्मण घाटोळ
त्याच्या बॉडीचे अध्यक्ष माननीय भरत काटोळ, त्यांचे सर्व सहकारी, सन्माननीय विचारमंच व उपस्थित सर्व सातपूरचे, नाशिकचे ग्रामस्थ आणि शहराचे बंधू भगिनी, मी जास्त वेळ काही घेणार नाहीये, पण मला पूर्वीच एकदा लक्ष्मण काटोळनी या कार्यक्रमात यायला आग्रह केला होता. तुमच्या उत्साहात साजरा होण्यासाठी मला विनंती केली होती, पण काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. मग मला शाहीराजेंना पाठवावं लागलं. पण यावेळी निश्चित ठरवलं होतं की आपण या वर्षी याचं ही जुनी परंपरा आहे. 12 गाड्यांचं जे तुम्ही काय म्हणतात, 12 गाड्यांचं ओढतात, 12 गाड्यांचा ओढण्याचा जो कार्यक्रम आहे, मी अनेक वर्षापासून सातपूर हे शहरात गेलं असलं तरी आपली जुनी परंपरा, आपली जुनी प्रथा हे टिकून ठेवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जर जपायची असेल तर जुनी परंपरा, जुन्या प्रथा या सांभाळणं गरजेचं आहे, जपणं गरजेचं आहे. तरच आपण याच्या पुढं महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र, सांस्कृतिक महाराष्ट्र, महाराष्ट्राची वेगळी ओळख हे जपू शकतो. पण सातपूरच्या सर्व ग्रामस्थांचं, शहरातल्या सर्व सातपूरच्या लोकांचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून तुमचं अभिनंदन करतो. ही परंपरा ज्या पद्धतीने आपण जपली आहे ही अबाधित ठेवण्यासाठी आपण जे जे काय लागेल, जे जे काय आमच्याकडे सुद्धा काही सहकार्य लागत असेल तर निश्चित आपण सांगा. आणि मी मनापासून खुश आहे की माझ्यासाठी सुद्धा एक वेगळा अविस्मरणीय प्रसंग असणार आहे. असे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मी कुठे ऐकलं नाही, कुठे पाहिलं नाही. पण मी जास्त वेळ न घेता सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि भारत काटोळ आणि त्यांच्या सर्व सहकार्यानं मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो सर्वांना. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वृत्तपत्र निर्भीड बाणाच्या निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.